आज आपण तयार करणार आहोत पालक आणि ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ। हे थालीपीठ चवदार तर आहेच, मात्र दिवसभर मस्त असं मऊ राहतं, त्यामुळे मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता। थालीपीठ तुम्ही पाहू शकता किती मस्त तयार होतात। भरपूर पालक आणि भरपूर भाज्या घालून आपण हे थालीपीठ तयार केलेलं आहे। मुलं तर मागून मागून खातील, इतकं मस्त हे थालीपीठ तयार होतं। थालीपीठ वातड होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची आहे किंवा कुठले साहित्य वापरायचे आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग इथे मी पालक घेतलेला आहे। हा पालक मी एक जुडी पालक घेतलेला आहे, त्याची पानं काढून घेतली, देठ घ्यायची नाही आहेत आणि स्वच्छ धुवून पालक चांगला निथळून घेतलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे। हा जवळजवळ 2 कप पालक आहे। त्यानंतर इथे आपण गाजर किसून घेतलेला आहे, तर एक छोट्या आकाराचं गाजर आपण किसून घेतलेलं आहे। एक छोट्या आकाराची सिमला मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे आपल्याला भाज्यांचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि पिठाचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे। इथे मी एक वाटण तयार केलेलं आहे, ते वाटण कसं तयार केलं ते आपण बघूया। 5-6 मिरच्या घ्यायच्या आहेत, 10-12 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच इतकं आलं, 1 टेबलस्पून इतकं धणे घेतलेले आहेत, अर्धा टेबलस्पून इतकं जिरं घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून इतकं बडीशोप घेतलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून इतकं ओवा घेतलेला आहे। तर ह्या सगळ्यांचं आपल्याला पाणी न घालता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपण सगळं काढून घेऊया। ह्या वाटणामुळे थालीपीठ जे आहे ते अतिशय स्वादिष्ट लागते। पिठांमध्ये इथे आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे थालीपीठ मऊ राहण्यास मदत होते। आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपण बेसन घेतलेलं आहे। यानंतर आपण मसाले घालणार आहोत, तर पाव टीस्पून इतकं हिंग घातलेलं आहे। इथे माझ्याकडे सफेद तीळ आहेत, 2 टीस्पून इतके आपण सफेद तीळ घालणार आहोत। अर्धा टीस्पून इतकी हळद घातलेली आहे, अर्धा टीस्पून इतकं लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण दही घालणार आहोत। तर दहीमुळे थालीपीठ जे आहे ते दिवसभर मऊ राहण्यास मदत होते आणि थालीपीठाची चव देखील वाढते। तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इथे दही घालायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे मऊ लुसलुशीत पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी तयार करून घेणार आहे। पीठ चांगलं मळून एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ मस्त असं तयार होतं। चला तर मग हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। आता याकरता मला बरोबर 1 वाटी पाणी लागलेलं आहे आणि हे पीठ बघा एकदम मऊसर असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता हे थालीपीठ मी केळीच्या पानावर थापणार आहे, त्याकरता 1 चमचा तेल ह्यामध्ये घातलेलं आहे। त्या अगोदर पान जे आहे ते मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि आता हे तेल पसरवून घेते। केळीचं पान नसेल तर तुम्ही कॉटनचा स्वच्छ कपडा इथे वापरू शकता किंवा बटर पेपर वापरू शकता। आता ह्या पिठातला एक गोळा मी काढून घेते आणि आता आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर इथे हा गोळा मी गोल करून घेतला। आता पाण्याचा हात लावून हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। पीठ आपण एकदम मऊ लुसलुशीत केल्यामुळे हे थालीपीठ थापायला बिलकुल वेळ लागत नाही, अगदी झटपट हे थालीपीठ थापून होतं। तर इथे तुम्हाला मी क्लोजली दाखवते बघा, अशा पद्धतीने हे पटापट थालीपीठ थापलं जातं, कारण पीठ आपण मऊ लुसलुशीत तयार केलेलं आहे। थालीपीठ थापताना खूप पातळही नाही थापायचं आहे आणि खूप जाडही थापायचं नाही आहे, अशा पद्धतीचं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। त्याचे काठ व्यवस्थित करत जायचं आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। सर्व बाजूने एकसमान होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। पीठ असं लुसलुशीत असलं की थालीपीठ वातड होत नाही। चला बघता बघता आपलं हे थालीपीठ जे आहे ते मस्त असं थापून झालेलं आहे। थापून झालं की यावर आपल्याला तेल घालायचं आहे, तर 1 चमचाभर तेल मी यावर घालते। यामुळे काय होतं, थालीपीठाला ज्या भेगा पडतात त्या भेगा पडणार नाहीत आणि थालीपीठ एकदम मऊ राहील। अशा पद्धतीने ह्याला होल करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ शिजायला व्यवस्थित शिजलं जातं। आता हे थालीपीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। चला तर मग आता आपण शेकून घेऊया। तवा गरम करत ठेवलेला आहे,
तव्यावर आपण थालीपीठ घातलेलं आहे आणि आता हे आपण पान जे आहे ते काढून घेऊ। गॅसची आच जी आहे ती मध्यम स्वरूपाची ठेवायची आणि थालीपीठ दोन्ही साईडने आपल्याला मस्त व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे, अगदी सोनेरी रंग येईपर्यंत। आता हे आपलं काढून झालेलं आहे। आता ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे वरून पण आपल्याला ह्याला पाणी लावायचं आहे, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे थालीपीठाला भेगा पडत नाहीत। आता वरची बाजू चांगली कोरडी होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि थालीपीठ तव्याने आता सोडलेलं आहे, हलवून बघायचं, नंतरच आपल्याला ह्याला उलट करायचं आहे। तर आता आपण ह्याला उलट करून पाहू। हे बघा व्यवस्थित हे उलट होतं। आता वरून तेल तूप किंवा बटर तुम्ही काहीही लावू शकता। मी इथे तेल लावलेलं आहे आणि दोन्ही साईडने खरपूस ह्याला आपण शेकून घेणार आहोत। उलट सुलट करत दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत हे थालीपीठ जे आहे ते आपल्याला मस्त असं शेकून घ्यायचं आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।